नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर मैत्रिणींनो, आजचा थंबनेल बघून तुम्ही आला असाल. ओके, आजचा थंबनेल बघून जर तुम्ही या व्हिडिओवरती आला असाल तर नक्कीच तुम्हाला उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू करायचा आहे. कारण की आपण थंबनेलवर दिलेलंच होतं की उलन रंगोलीचा व्यवसाय केव्हा सुरू करायला हवा आणि का सुरू करायला हवा, कशा पद्धतीने सुरू करायला हवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत. जास्त वेळ घालवणार नाहीये. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप करायचा नाही. एंड पर्यंत व्हिडिओ हा नक्की बघायचा, तर तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट ह्या लक्षात येणार आहे. ओके, तर मैत्रिणींनो, बघा, आता जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे उलन रंगोली मॅटचा बिझनेस म्हणजे नेमकं काय. पण जे आपल्याला नव्याने आपली सबस्क्राईब फॅमिली जी जुडलेली आहे किंवा नव्याने हा व्यवसाय ज्या लेडीजला करायचा आहे त्यांना उलन रंगोली म्हणजे काय तेच नेमकं माहित नाहीये. ते मला कसं समजलं की आता सध्या आपण ट्रेसिंगचे व्हिडिओ टाकत आहोत, म्हणजेच काय तर फ्लेक्स डिझाईनवरती आपण ट्रेसिंग डिझाईन देत आहोत जेणेकरून उलन रंगोली बनवण्यासाठी सोपं जावं. तर आता बऱ्याचशा ताई म्हणतात की ताई ह्या डिझाईनचं काय करायचं, याला कोण बाजारामध्ये घेणार आहे किंवा मग याची विक्री कशी करायची. तर मला असं लक्षात आलं की बऱ्याचशा ताईंना अजून उलन रंगोली मॅट व्यवसायाची माहितीच नाही झालेली. महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे पण आउट ऑफ महाराष्ट्र अजूनही या व्यवसायाची माहिती नाहीये. सो आपले व्हिडिओ हे आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा बघितले जात आहेत. गुड न्यूज म्हणजे आउट ऑफ इंडिया सुद्धा बघितले जात आहेत, कारण की मलेशियावरून मला एक मेसेज आलेला आहे. तर खूप आनंद झाला मला त्याचा. ठीक आहे, माझा आनंद थोडासा बाजूला ठेवते आणि मेन मुद्द्यावर बोलते की उलन रंगोली मॅट म्हणजे काय. तर ताईंनो, फर उलन असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते ती कशी. तर बघा ताईंनो, फर उलन म्हणजे काय नेमकं ते आपण बघणार आहोत. आता जुन्या ताई बोर होऊ नका तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही बोर व्हाल की ताई हे काय बेसिक नॉलेज देत बसलीये. पण बऱ्याचशा आपल्या ताई आहे अजून नव्याने जुडलेल्या, त्यांना उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू तर करायचा आहे पण त्यांना बेसिक नॉलेज नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं स्टार्टिंगला बेसिक नॉलेज देणार आहोत. तर बघा, नव्याने जुडलेल्या ताईंनो, माझ्या गोड ताईंनो, तर फर उलन हा असा प्रकार आहे ही याला आपण फर उलन असं म्हटलं जातं. अतिशय मऊ शाईन देणारी वगैरे ही उलन असते. तर ह्या उलन पासून तुम्हाला जी माझ्या बॅक साईडला जी डिझाईन दिसत आहे, म्हणजेच आता बघा हे वालं डिझाईन बघा, हे बघा, ही अशी रंगोली, अशा पद्धतीची रंगोली तुम्ही सुंदरशी अशी या उलन पासून बनवू शकता आणि छानसं असं इन्कम हे जनरेट करू शकता. ओके, तर आता तुमच्या लक्षात आलं असणार आहे की उलन रंगोली म्हणजे काय. ट्रेसिंग वेगळं, उलन रंगोली वेगळं. तर ही कन्सेप्ट तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात आली असणार आहे. आता आपण पुढे वळूया. तर आता उलन रंगोली म्हणजे काय हे तर लक्षात आलंय. आता त्याचा बिझनेस कसा स्टार्ट करायचा ते आपण बघूया. तर बघा ताईंनो, ज्या ताईंना हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी मी काय सांगेल की तुम्ही अगदी सुरुवातीला थोडंसंच मटेरियल घ्या, अगदी थोडंसं. म्हणजे जसं की आपण जे किट तयार केलेले आहे, गोल्डन किट, सिल्वर किट आणि डायमंड किट, हे 3 प्रकारची किट आपण म्हणजे अवेलेबल करून देत आहोत. तुम्हाला माझ्याकडून घ्यायचं नसेल मटेरियल काहीच हरकत नाही. तुमच्या नियर बाय तुम्हाला भेटत असेल तर वेल अँड गुडच आहे, काही हरकतच नाहीये. पण मटेरियल घेताना तुम्ही अगदी हजारच रुपयाचं मटेरियल परचेस करायचं आहे. आपल्याकडे 775चं सुद्धा मटेरियल मिळतं. तुम्हाला 775 मध्ये सुद्धा तुमचा व्यवसाय हा तुम्ही छानपैकी सुरू करू शकता. पण सुरुवातीला अगदी कमी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जास्त लगेच मला येणारच आहे, माझं सेलच होणार आहे म्हणून भडमसाम 2000-3000 रुपये अजिबात गुंतवायचे नाहीये सुरुवातीला. सुरुवातीला अगदी तुम्ही 1000 रुपयेच गुंतवून हा व्यवसायाची सुरुवात करायची आहे. ओके, आता झालं मटेरियल आलं, मटेरियल पण तुम्ही घेतलं. आता कसं करायचं बरं, आता काय करायचं, याचं म्हणजे डिझाईन कशा बनवायच्या, याचं मार्केटिंग कसं करायचं ते आता आपण बघूया. तर बघा ताईंनो, एवढ्या सगळ्या ज्या कन्सेप्ट येते मी एवढ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही की डिझाईन कसं बनवायचं, काय बनवायचं. याचे आता इथून पुढचे आपले व्हिडिओ येणारच आहे. मी शक्यतो प्रयत्न करतेच आहे की माझ्या गोड ताईंना ह्या व्यवसायाची सुरुवात करायची, तर त्याचं बेसिक नॉलेज कसं दिलं जाईल ना, याच्याच अनुषंगाने माझं थोडंसं काम चालू. पण ट्रेसिंगचं वर्क खूप आहे माझ्यावरती, तर ह्या गोष्टींसाठी वेळच द्यायला जमत नाहीये ताईंनो. तर बघा, आता डिझाईन वगैरे कसं तयार करायचं हे तुम्हाला इन्स्टावरती वगैरे मिळून जाणार आहे. बऱ्याचशा आपल्या ताई आहेत त्या क्लासेस सुद्धा घेत आहेत, ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस सुद्धा याचे चालू आहे. सो तुम्ही तिथे ते कसं बनवायचं याचं एक बेसिक नॉलेज तुम्ही घेऊ शकता. ओके, आता बघा, जरी त्या ताईंनी शिकवलं, जरी तुम्हाला असं वाटलं की हो मला आता परफेक्ट बनते बरं का, जमते मला रंगोली, म्हणून तुम्ही काय कराल आता की भरमसाठ रंगोलीच तयार करून ठेवाल. 1 फीट, 2 फीट, 3 फीट सगळ्या काही म्हणजे रंगोलीच तुम्ही तयार करून ठेवाल.
तर असं अजिबात करायचं नाहीये. सुरुवातीला तुम्ही अगदी छोट्या छोट्याशा रंगोलींपासून सुरुवात करायची. जरी तुम्हाला क्लासमध्ये तुम्ही शिकला आहात किंवा कुठून तुम्ही शिकला किंवा मनाने पण शिकला, तर तुम्हाला लगेचच्या लगेच सगळ्या गोष्टी जमणार आहेत का? नाही. कलर कॉम्बिनेशन असतं, उलन कशी फिरवायची ते असतं, कशी स्टिक करायची ते असतं, तिला फिनिशिंग कशी येईल, ह्या सगळ्या काही बारीक बारीक गोष्टी या उलन रंगोली बनवण्यामध्ये असतात. तर सुरुवातीला बघा ताईंनो, तुम्ही अगदी ह्या साईजच्या रंगोली जरी बनवल्या ना, ह्या साईजच्या रंगोली जरी तुम्ही बनवल्या अशा पद्धतीच्या, कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे ना, कलर कॉम्बिनेशन दिसायला किती सुंदर, क्यूट क्यूटशे वाटतात अगदी छोटे छोटे. तर बघा असे छोटे छोटेसे जर रंगोली तुम्ही बनवल्या ना सुरुवातीला, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला 2च कलर यूज करायला मिळतात. यामध्ये तुम्हाला काय होणार आहे की कलर म्हणजे उलन कशी फिरवायची आणि त्याची फिनिशिंग कसं यामध्ये तुम्हाला समजणार आहे. ओके. तर अशा सुरुवातीला तुम्ही छोट्या छोट्याशा रंगोलीज बनवायच्या आहेत. त्यामुळे काय होणार आहे, तुमची फिनिशिंग वरती तुमचं हात बसणार आहे. ओके. ह्या झाल्या. आता ह्या झाल्या काहीतरी मला असं वाटतं 5 ते 6 इंचाच्या असतील. त्यानंतर तुम्ही 1 फीट वरती काम करायचं आहे. 1 फीट डिझाईन बनवायची आहे. 1 फीट झाल्यानंतर तुम्ही थोड्याशा 1.5 फीट कडे यायचं आहे. 1.5 फीट मध्ये तुम्हाला काय समजणार आहे की कलर कॉम्बिनेशन समजणार आहे. 1 फीट आणि ह्या ज्या या इझी साईज आहे यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन अजिबात समजणार नाही, कारण की आहे त्याची साईज किती, तुम्ही किती कलर याच्यामध्ये भरणार आहेत ना, त्यामुळे यामध्ये तुम्हाला तुमचं कलर कॉम्बिनेशन अजिबात समजणार नाहीये. यासाठी काय करायचंय, 1.5 फीट रंगोलीच बनवायची. आता 1.5 फीट साधारणतः बघा असं एवढी साईज असते, अशी एवढी साईज असते 1.5 फीटची. ओके. तर यामध्ये तुम्हाला भरपूर सारं असं कलर कॉम्बिनेशन जमणार आहे. आता झालं, तुम्ही छोट्या रंगोलीज बनवल्या, तुमचा हात बसला, त्यानंतर 1.5 फीट कडे आला, तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पण समजलं. आता काय करायचंय, तर व्हरायटीज आपल्याला आता तयार करायच्या आहे. बरोबर. तर आता तुमच्याकडे सुरुवातीला 1 फीटच्या पण 7-8 रंगोलीज तयार झाल्या, 1.5 फीटच्या पण 7-8 रंगोलीज तयार झाल्या. आता तुम्हाला कॉन्फिडन्स आला बरं का, की मला आता जमतंय बाबा, व्यवस्थित माझी दिसायला पण रंगोली छान दिसती. त्यानंतर वळायचं आहे तुम्ही 2 फीट कडे. 2 फीटच्या रंगोलीज करताना फक्त त्या 2 बनवायच्या. आता तुम्ही म्हणाल ताई 2च का, तर आपल्याला फक्त व्हरायटीज बनवायच्या आहेत त्यामुळे. तर 2 फीटची आता मी तुम्हाला साईज सांगते. ही सुरुवातीला मी जी तुम्हाला दाखवली ना ही रंगोली, ही बघा, ही 2 फीटची साईज आहे. ओके. त्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या 2 फीटच्या तुम्ही रंगोलीज बनवायच्या. आता तुमच्याकडे भरपूरचं कलेक्शन साचलं, 2 फीट, 1.5 फीट, 1 फीटच्या अशा सगळं कलेक्शन साचलं, तर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल की उलन रंगोलीची व्यवसायाची सुरुवात कशी करायची, अशा छोट्या छोट्याशा रंगोलीज बनवून करायची. आता राहिला प्रश्न सेलिंगचा. आता तुमच्याकडे मटेरियल पण साचलं सगळं, आता सेलिंगचा प्रश्न राहिला. सेलिंग कसं करायचं बरं, तर माउथ टू माउथ पब्लिसिटी करून. माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणजे काय ते पहिल्यांदा बघा. तर आपण समोरच्याला सांगणं की मी अशा अशा प्रकारचे जे प्रोडक्ट आहे ते बनवते बरं का, तुम्ही इंटरेस्टेड असाल घेण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवते वगैरे किंवा दाखवून वगैरे, याला माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणतात. आणि सोशल मीडिया पब्लिसिटी म्हणजे काय, तर म्हणजे सोशल मीडियावरती आपलं जे प्रोडक्ट आहे ते टॅग करायचं किंवा लिस्निंग करायचं, तिथून आपल्या प्रोडक्टची जी काही आहे जाहिरात किंवा पब्लिसिटी आपण करायची असते. तर सगळ्यात महत्त्वाचे 2 जे प्लॅटफॉर्म आहे ते म्हणजे यूट्यूब आणि इंस्टाग्राम. यावरती तुम्ही तुमचं जे काही बिझनेस आहे ना तो चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. तर आता बऱ्याचशा ताईंचे कमेंट्स येतात बरं का मला, की ताई मी इतके महिने झाले उलन रंगोली बनवते पण मला एक पण कस्टमर मिळत नाहीये, किंवा मग कोणी माझ्या रंगोलीला विचारतच नाही वगैरे. अरे हो, पण मग नंतर मी त्यांना जेव्हा विचारते ना की तुम्ही कशा पद्धतीने तुमची मार्केटिंग करताय, तर बस काय नाही ताई, फ्रेंड सर्कलमध्ये दाखवलं, नातेवाईकांमध्ये दाखवलं, व्हॉट्सअपला ठेवलं, बस इथेच. ही कन्सेप्ट लक्षात घ्या की बाहेर लोक एवढा मोठा मोठा बिझनेस उघडून ठेवलेला आहे, एवढे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, एवढे मोठे मोठे प्रोडक्शन करतात, ते फक्त त्यांच्या फ्रेंड सर्कलवरती डिपेंड आहेत का, किंवा मग फक्त त्यांच्या जे ओळखीवाले आहेत त्यांच्यावरती डिपेंड आहे का? नाही. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर लोकांचा आणि फ्रेंड सर्कलचा किंवा नातेवाईकांचा आधार घेऊन कोणत्याही बिझनेसची स्टार्टअप करू नका. ओके. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा आधार घ्या. 3 महिने तुम्हाला कंटिन्युअसली इंस्टाग्रामला द्यायचेच आहे, 3 महिने कंटिन्युअसली तुम्हाला युट्यूबला द्यायचेच आहे. 3 महिने द्यायचे म्हणजे काय करायचं नेमकं ते लक्षात घ्या. आधी तुम्ही जे काही प्रोडक्ट बनवाल ते सारखे वारंवार लिसनिंग करत राहा, म्हणजे तिथे व्हिडिओ बनवा त्याचे, ते छान 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 पद्धतीने कॅमेरा मॅनेज करा, ह्या गोष्टी सगळं शिका. त्यानंतर पुढे तुम्ही व्यवसाय छानपैकी ग्रो करू शकता आहात. ओके. तर झालं मार्केटिंग कशी करायची याचं बेसिक नॉलेज मी तुम्हाला दिलेलं आहे. डीपमध्ये नॉलेज हवं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, कारण मला आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आहे ते बरेचसे पॉईंट कव्हर करायचे, त्यामुळे मी एकाच पॉईंटवरती जास्त वेळ बोलू शकत नाहीये. तर तुम्हाला जर डीपमध्ये नॉलेज हवं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. झालं, आता मार्केटिंग वगैरे झाली, व्यवसाय कसा सुरू करायचा ते झालं. आता उलन रंगोली व्यवसाय का सुरू करायचा हा एक मुद्दा आहे.
का बरं सुरू करावा असं वाटतंय तुम्हाला, की उलन रंगोली मॅटचा व्यवसाय आपण का सुरू करायला हवा? ज्या ताईंनी सुरू केलेला आहे त्यांना तर माहितीच असणार आहे. ज्या ताईंना नव्याने सुरू करायचं आहे त्यांच्या मनात हा प्रश्न आलाच असेल ना, की मी उलन रंगोलीचाच व्यवसाय काय करू, दुसरा व्यवसाय का नको करू? तर बघा ताईंनो, उलन रंगोली मॅटचा हा व्यवसाय सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. महाराष्ट्रामध्ये तर जबरदस्त ट्रेंडमध्ये चालू आहे हा व्यवसाय. अजून महाराष्ट्राच्या बाहेर तो व्यवसाय जायचा आहे. ओके, तर म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी गेलेला आहे, कारण आपले पार्सल राजस्थान, गुजरात, गोवा बऱ्याचशा ठिकाणी आउट ऑफ गेलेले आहे आपले पार्सल. आणि तिथल्या ताईंचा असा रिव्ह्यू होतो की ताई आमच्याकडे हे प्रोडक्ट काही दिसत नाहीये, त्यामुळे आम्ही नव्याने हे प्रोडक्ट जर लॉन्च केलं तर आम्हाला भरपूर सारा असा फायदा होऊ शकतो, तर म्हणून आम्ही हा व्यवसाय सुरू करतोय. तर इथेच याच प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर पण मिळालेलं आहे. तर हा व्यवसाय ट्रेंडमध्ये चालणारा व्यवसाय तर आहेच आहे, ट्रेंडमध्ये चालणारा व्यवसाय आहेच आहे, पण 12ही महिने व्यवसाय हा चालू शकतो. त्याचं कारण असं की बघा, आता येतात गौरी गणपती, मार्गशीर्ष महिना. ओके, तर अशा छोट्या छोट्याशा सणांसाठी सुद्धा आपल्याला रांगोळी ही हवीच असते. तर गौरी गणपती असतात, मार्गशीर्ष महिना असतो, तुमचं राहिलं तर संक्रांत असती, संक्रांतीमध्ये तुम्ही वाण म्हणून सुद्धा या गोष्टी विकू शकतात. जसे की बघा, आता हे जे आहे हे स्वस्तिकचं छोटस असं उलन रंगोली मॅट आहे. ओके, उलट दिसत असेल सेल्फी कॅमेरा, त्यामुळे हे छोटस असं स्वस्तिक आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे देव्हाऱ्या समोर ठेवल्यानंतर किती सुंदर दिसेल बरं, यावरती दिवा ठेवल्यानंतर पण किती सुंदर दिसेल बरं. तर ताईंना तुम्ही ह्या गोष्टी वाण म्हणून सुद्धा देऊ शकता. तर म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की उलन रंगोली व्यवसाय हा फक्त ट्रेंडमध्ये चालणारा नाही, तर 12ही महिने 12ही महिने काही ना काही सणसुद्धा चालूच असतात. आता फॉर एक्झाम्पल आता सध्या रिसेंटली वट सावित्री पौर्णिमा झाली. वट सावित्री पौर्णिमेसाठी आपण कुठे जातो, तो वडाला बाहेर पूजण्यासाठी जातो. काय करतो, थाली तयार करतो देवाची, नैवेद्य नाही, तिथं पूजा वगैरे, जी दोरा आंबा वगैरे काय असतात, आंबे वगैरे, ते पूजेची थाली एक तयार करतो. मग ती उघडी नेतो का? नाही ना. त्यावरती व्हाईट रुमाल टाकतो, त्यावरती कलरफुल रुमाल टाकतो, कशाने तरी पेपरनी झाकतो वगैरे, तर ते कसं दिसतं, विचित्र वाटतं ना. त्यासाठी सुद्धा आपण हा रुमाल तयार केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मी छानशे 2 रुमाल तयार केले होते, एक स्वस्तिकचा आणि हा एक हळदी कुंकवाचा. स्वस्तिकचा माझ्या त्या नंदेला खूप आवडला, त्यांनी तो ठेवून घेतला, आणि हा एक रुमाल. तर मस्त असं ताट्यावरती ठेवल्यानंतर इतकं सुंदर दिसतं ना की बस. म्हणून तुम्हाला म्हणते की उलन रंगोलीचा जो व्यवसाय आहे तो फक्त ट्रेंडमध्ये चालणारा नाहीये, छोट्या छोट्या सणांसाठी सुद्धा या उलन रंगोलीचा उपयोग होत आहे. तर आणि दिवाळी तर विचारूच नका, दिवाळीमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या रंगोलीज बनवतायत, आणि शिवाय कंदील सुद्धा बनवले जात आहे उलन रंगोली पासून. मी स्वतः बनवले, मागच्या वर्षी माझा कंदीलचा भरपूर सारा असा सेल झालेला आहे. तर म्हणून तुम्हाला म्हणते ताईंनो की लवकरात लवकर हा व्यवसाय सुरू करा. त्यासाठी तुमच्याकडे आता उरले 2 महिने, 2 महिन्यांमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करून ग्रो करण्याचा प्रयत्न करा. इंस्टाग्राम, युट्यूब वरती सगळीकडे तुमचे जे आहेत काय म्हणतात व्हिडिओज हे स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा, आणि तिथून कस्टमर कंझ्युम करण्याचा प्रयत्न करा. आता राहिला प्रश्न की भरपूर जणी म्हणतात की ताई आमचं इन्स्टा चॅनल नाहीये, आम्हाला काय म्हणतात घरातून परमिशन नाहीये सोशल मीडियावरती काम करण्याची वगैरे, तुम्हाला फेस पण दाखवायचा नाही तिथे. बरं चला, ते पण अलाउड जर नसेल तर साधा सोपा मार्ग धरायचा, लास्ट सोडायची, डायरेक्ट रस्त्यावर उभं राहायचं, टेबल मांडायचा, टेबलवरती सुंदर सुंदरशा रंगोल्या ठेवायच्या. कसा कस्टमर येत नाही, कस्टमर तुमच्यापर्यंत येणार आहे. ओके, फक्त तुमच्यामध्ये असणारी जी कला आहे ती तुम्हाला त्या रंगोलीत उतरवायची आहे, तुमचं थोडंसं डोकं चालवायचं आहे. इनेटिव्ह कसं बनवता येईल हाच प्रश्न असतो. ओके, झालं. मार्केटिंग कशी करायची, उलन रंगोलीचा व्यवसाय का सुरू करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चांगलं प्रॉफिट कमवून देतो हा व्यवसाय, थोडासा वेळ लागतो पण चांगलं प्रॉफिट कमवून देतो. छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे पण फ्युचरमध्ये याचं प्रॉफिट तुम्हाला छानपैकी हे मिळू शकतं. ज्यांचे देवाचे दुकान आहेत ना, तर कालच एका ताईंचा मला कॉल आलेला, जेजुरीवरून होता तो कॉल. तर त्या ताईंना बल्कमध्ये ऑर्डर हव्या आहेत, म्हणजे एक पीस त्यांना 12 असे करून हवे. जर त्याच ताई तुमच्यापर्यंत आल्या तर तुम्हाला कसं काही कस्टमर मिळणार नाही बरं. आता माझा सध्या लोड ट्रेसिंगचा चालू आहे, तर अशा बऱ्याचशा ताई आहे की त्या ह्या रंगोली बनवतात, मी त्यांच्यामध्ये ते ऑर्डर वाटून देते. जर तुम्हीही सुरू केलं, तुमची फिनिशिंग चांगली असेल तर तुम्हाला सुद्धा ते ऑर्डर मी देईल, कारण माझं ट्रेसिंगचंच वर्क खूप आहे, माझ्याकडनं एवढं वर्क नाही म्हणजे लोड म्हणजे करू शकत मी. आणि घरामध्ये मी लेडीज पण प्रोव्हाइड नाही करू शकत, माझं रेंटचं घर आहे. त्यामुळे ताईंनो इन्कमचे सोर्सेस भरपूर असतात, फक्त आपण ती म्हणजे तयारी राहिली पाहिजे आपली करण्याची. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे, आणि थोडं जरी तुम्हाला असं नॉलेज भेटलं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल, नवीन असाल तर सबस्क्राईब कराल. अजून काही पॉईंट्स राहिलेत का? उलन रंगोली का सुरू करायची, त्याची मार्केटिंग कशी करायची, त्याचं मटेरियल कधी म्हणजे केवढं मटेरियल सुरुवातीला परचेस करायचं, हे सगळं झालेलं आहे ना.
आता मला असं वाटतं लास्टचा एक प्रश्न फक्त घेऊया आपण, की हे मटेरियल कुठे मिळेल? तुमच्या नियर बाय तुम्ही सर्च करा, मिळालं तर ठीकच आहे, नाही मिळालं तर तुमची ताई आहेच. पण ट्रेसिंग पासून तर उलन रंगोलीपर्यंत सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. ओके, फक्त दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, घरपोच ते मटेरियल मागून घ्यायचं आहे आणि उलन रंगोली व्यवसायाला सुरुवात करायची आहे. आजचा हा व्हिडिओ आजच घेऊन येण्याचं कारण असं आहे की आता फक्त राहिले 2 महिने. 2 महिन्यांमध्ये तुम्ही तुमचं वर्क करायला सुरुवात करून द्या आणि दिवाळी, गौरी गणपती याच्यामध्ये मस्त असं इन्कम जनरेट करा. ओके, तर चला ताईंनो, रिझनेबल रेटमध्ये आपल्याकडे सगळं काही मटेरियल अवेलेबल आहे. दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.